आवाज मराठी न्यूज 24। टाकळीचे ग्रामदेवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक 29 व 30 रोजी टाकळी यात्रा कमिटी तर्फे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्री महालक्ष्मी देवीच्या भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष विनोद कारंडे, उपाध्यक्ष अमोल कोरे व अजित पाटील यांनी केले। टाकळी येथे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा गुरुवार दिनांक 29 व 30 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले। गुरुवार 29 रोजी संगीत खुर्ची, धनगरी ढोल व स्पर्धा, सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवार दिनांक 30 रोजी सकाळी 7 वाजता मिरवणुकीने श्री महालक्ष्मी देवीचे अभिषेक करणे यांसह म्हैस पळवणे, रांगोळी, धावणे आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। सायंकाळी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते होणार आहे। तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे अरुण गडकरी, अभिजित पाटील, संजय पाटील, सचिन पाटील, सुनील पाटील, राजकुमार पाटील, राकेश लोंडके, चंद्रकांत इटनाळ, सचिन लिंबिकाई, महावीर पाटील यांच्यासह यात्रा कमिटीच्या सदस्यांनी केले। टाकळी येथे लक्ष्मी देवीची यात्रा आहे 29-30 तारखेला। तरी विविध कार्यक्रम 2 दिवस ठेवलेले आहे आणि त्या कार्यक्रमाचे सर्व भक्तांनी लाभ घ्यावा। नमस्कार। श्री महालक्ष्मी देवीची यात्रा टाकळी गुरुवारी संपन्न होणार आहे। गुरुवारी सायंकाळी ठीक 6 वाजता महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। महिलांसाठी विविध कार्यक्रम, शुक्रवारी सकाळी पाण्याची मिरवणूक निघणार आहे। त्यानंतर सायंकाळी ठीक 8 वाजता मनोरंजनचा कार्यक्रम होणार आहे। असं 2 दिवस यात्रा कमिटीने नियोजन केलेलं आहे। नमस्कार। सालाबादाप्रमाणे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा दिनांक 29 व 30 2 दिवस आयोजित केलेला आहे टाकळी येथे। त्या निमित्ताने लक्ष्मी देवीच्या मंदिराभोवती माननीय पालकमंत्री श्री सुरेश भाऊ खाडे यांच्या योगदानातून व महालक्ष्मी यात्रा कमिटी टाकळी यांच्या योगदानातून कंपाऊंडचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे व यात्रेसाठी माननीय खासदार विशालदादा पाटील व माजी खासदार श्री संजय काका पाटील यांचेही मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। आणि यात्रा कमिटीचे निवडी नुकत्याच पार पडल्या आहेत। यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी विनोद कारंडे, उपाध्यक्षपदी अमोल कोरे व अन्नू पाटील आणि खजिनदारपदी भरत चौगुले, अभिजित पाटील, सचिन कारंडे, सचिवपदी बाबू कारंडे यांची निवड करण्यात आलेली आहे। सर्व सदस्यांनी गेली 8 ते 10 दिवस मेहनत घेऊन यात्रा पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत। तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा।